आपण क्विड प्रोको पाहत होतो. क्विड प्रोकोचा अर्थ आहे अ फेवर और ॲडव्हान्टेज ग्रँटेड इन रिटर्न फॉर समथिंग. पहा, आपल्याला काय करतो, फी भरतो, त्या बदल्यात आपल्याला काय मिळतं, काहीतरी फेवर मिळतं किंवा काही ॲडव्हान्टेजेस मिळतात. आपण जेव्हा फी भरतो त्या बदल्यात आपण त्यांच्याकडून काहीतरी सेवा करून घेतो, याला म्हणायचं क्विड प्रोको. क्विड प्रोकोचा खरा अर्थ आहे नुकसान भरपाई. ओके. इज ऑलवेज इन सीने क्वा नॉन. सीने क्वा नॉनचा अर्थ आहे अँड इसेन्शियल कंडिशन. इसेन्शियल गोष्टींसाठी, एज्युकेशन आहे किंवा काही आपल्याला पाहिजे त्या सर्व्हिसेस आहेत, त्यासाठी आपण फीज प्रोव्हाइड करतो, फीज देतो आणि त्या बदल्यात आपण काय करतो, त्या सर्व्हिसेस हायर करतो. सो हिअर फॉर अ फी चार्ज, though the fee must have relation to the services rendered or the advantages confirmed, such relation need not be direct. A mere casual relations may be enough. फार मोठी रिलेशन्सची गरज नाही किंवा फार याची गरज नाही. कॅज्युअल रिलेशनशिप असते आणि त्याच्यामध्ये काय केलं जातं, तर फी चार्ज केली जाते आणि फीच्या बदल्यामध्ये तुम्हाला सर्व्हिस प्रोव्हाइड केली जाते. फॉर एक्झाम्पल की तुम्ही काय करता, तुम्ही एस टीत चढता, एस टीमध्ये चढल्यानंतर तुम्ही कंडक्टरला फी प्रोव्हाइड करता, पैसे देतात, तुम्ही टॅक्स पे करत नाही आहे, तिथं फी प्रोव्हाइड करता आणि तिथून उठून तुम्ही काय करता, तुम्हाला ती जी सर्व्हिस पाहिजे ती तुम्ही घेता आणि तुमची सर्व्हिस संपली की तुमचे चार्जेस संपले, तुमचे पैसे संपले, तुम्ही उतरून जाता. ओके. सो पुढचं आहे डबल टॅक्सेशन नॉट प्रोहिबिटेड अंडर आर्टिकल 265. पहा, डबल टॅक्सेशन प्रोहिबिट केलेलं नाही आपल्या कॉन्स्टिट्यूशननी. इन द केस अविंदर सिंग वर्सेस स्टेट ऑफ पंजाब, AR 1979 सुप्रीम कोर्टाची केस आहे, 321 नंबरची. देअर इज नथिंग इन आर्टिकल 265 विच प्रोहिबिट्स द लेजिस्लेचर टू इम्पोज अ टॅक्स टॉईस ऑन अ थिंग. एखाद्या गोष्टीवर डबल टॅक्स चार्ज करणं सुद्धा गव्हर्नमेंटला अलाउड आहे थ्रू कॉन्स्टिट्यूशन, हे या केसमध्ये सांगितलेलं आहे. डिस्ट्रीब्युशन ऑफ रेव्हेन्यू बिटवीन युनियन अँड स्टेटचं कसं केलं, रेव्हेन्यू म्हणजे कर, तो कसा पद्धतीने केलेला आहे, आर्टिकल 268 मध्ये हे सांगितलेलं आहे. आर्टिकल 268 प्रोव्हाइड्स द स्कीम ऑफ डिस्ट्रीब्युशन ऑफ रेव्हेन्यू बिटवीन द युनियन अँड द स्टेट. द स्टेट possesses exclusive jurisdiction over taxes enumerated in the state list. पहा, आपण पाहिलेलं आहे स्टेट लिस्ट आहे, युनियन लिस्ट आहे आणि कॉन्करंट लिस्ट आहे. तर याच्यामध्ये ज्या गोष्टींमध्ये स्टेटला अलाउड केले की तुम्ही टॅक्स घेऊ शकता, यू हॅव अ पॉवर टू कलेक्ट द टॅक्स फ्रॉम द पब्लिक, त्या गोष्टींवर स्टेट लिस्टमध्ये जे जे दिलेलं आहे सब्जेक्ट्स, त्यावर ते टॅक्स वसूल करू शकतात. द युनियन इज एंटायटल्ड टू प्रोसीड ऑफ द टॅक्सेस इन द युनियन लिस्ट. ओके. अँड द कॉन्करंट लिस्ट इन्क्लुडेड्स नो टॅक्सेस. कॉन्करंट लिस्टमध्ये जे आलेले त्यांना टॅक्सेस नसतात. द कॉन्स्टिट्यूशन मेन्शन्स फॉलोइंग कॅटेगरीज ऑफ द युनियन टॅक्सेस विच आर होलली ऑर पार्टली असाइन्ड टू द स्टेट. पाहता, पहिला आहे ड्युटीज लेविड बाय द युनियन बट कलेक्टेड अँड ॲप्रोप्रिएटेड बाय द स्टेट. ड्युटीज ज्या आहेत त्या युनियन देतं. सगळ्या ड्युटीज कुणाच्या आहेत, सेंटरच्या आहेत, पण त्याच्यावरचा जो टॅक्स आहे हा वसूल करण्याचा अधिकार कुणाला दिलेला आहे, स्टेटला दिलेला आहे. आर्टिकल 268 मध्ये काय दिलेले पहा, सगळ्या ड्युटीज कोण लेविड करणार आहे, तर युनियन करणार आहे, पण टॅक्सेस कोण गोळा करणार आहे, तर स्टेट करणार आहे. ओके. अकॉर्डिंग टू आर्टिकल 268, स्टॅम्प ड्युटीज and duties of excise or medicinal and toilet preparations mentioned in the union list shall be levied by the central government. ओके. हे ज्या टॅक्सेस आहेत कशा कशाच्या, तर स्टॅम्प ड्युटीज आहेत ते स्टेट कलेक्ट करतं. हे कोण देतं आपल्याला, सेंटरकडून येतात. लेविड बाय, ड्युटीज लेविड बाय द युनियन. एक्साईज आहे, ड्युटीज ऑफ एक्साईज ड्युटीज आहेत त्या. मेडिसिन आहे किंवा टॉयलेट प्रिपरेशन्स आहे, टॉयलेट प्रिपरेशन म्हणजे तयार होण्यासाठी लागणाऱ्या गोष्टी. ओके. मेन्शन इन द युनियन लिस्ट, युनियन लिस्टमध्ये त्या मेन्शन केलेल्या आहेत की ते याच्यावर काय करू शकतात, याच्यावर ड्युटीज देऊ शकतात. बट दीज ड्युटीज आर कलेक्टेड बाय द स्टेट्स विदिन विच सच ड्युटीज आर लेव्हिएबल. द प्रोसीड ऑफ सच ड्युटीज आर असाइन्ड टू द स्टेट. या ड्युटीज काय केल्या जातात, सेंटरकडून प्रोव्हाइड केल्या जातात, पण याच्यावरचा टॅक्स कोण कलेक्ट करतं, तर स्टेट कलेक्ट करतं. ओके. देन अनादर पॉइंट, सर्व्हिस टॅक्स लेविड बाय युनियन अँड कलेक्टेड अँड ॲप्रोप्रिएटेड बाय युनियन अँड स्टेट्स. आर्टिकल 268A. The new Article 268A added by the constitutions
88 अमेंडमेंट 88व्या घटना दुरुस्तीनुसार 268A हा क्लॉज इन्सर्ट करण्यात आलेला आहे 2003 मध्ये. एम्पॉवर्स द युनियन ऑफ इंडिया टू लेव्ही सर्व्हिस टॅक्स. युनियन काय करू शकतं? सर्व्हिस टॅक्स घेऊ शकतं. सच टॅक्सेस शॅल बी कलेक्टेड अँड अप्रोप्रिएटेड बाय द युनियन and the states in accordance with such a principle as may be formulated by the parliament by law. पहा इथं दोघांनाही अधिकार आहे टॅक्सेस कलेक्ट करण्याचा. पार्लमेंट जशा पद्धतीने सांगेल तशा पद्धतीने दोघंही टॅक्सेस कलेक्ट करतात. त्याच्यानंतर थर्ड पॉईंट आहे टॅक्सेस लेव्हिड अँड कलेक्टेड बाय द युनियन बट असाइन्ड बाय द स्टेट. ही आहे कॉन्स्टिट्यूशनची 80वी अमेंडमेंट 2000 मध्ये झालेली. अकॉर्डिंग टू द आर्टिकल 269 सब क्लॉज 1 the following duties and taxes are levied and collected by the government of India but are assigned to the states in the following manner provided in article 269 subclause 2. ओके, तिथं ड्युटी सांगितलेल्या असाइन करणं म्हणजे काय तर फुलफिल करणं. ओके, पहिला आहे ड्युटीज इन रिस्पेक्ट ऑफ द सक्सेशन अँड प्रॉपर्टी अदर दॅन ॲग्रिकल्चरल लँड. ॲग्रिकल्चरल लँडसाठी ज्या स्टॅम्प ड्युटीज आहेत त्या सोडून बाकी जिथं कुठं तुमच्या ड्युटीज एक्साईज केलेल्या आहेत त्या सगळ्या कुणाला द्यायच्या आहेत? सेंटरला टॅक्स द्यायचे आहेत. इस्टेट ड्युटी इन रिस्पेक्ट ऑफ प्रॉपर्टी अदर दॅन ॲग्रिकल्चरल लँड. इस्टेट ड्युटीमधले सुद्धा काय केलेलं आहे? असाइन बाय द स्टेट असाइन करणार आहे हे. आणि लेविड आणि कलेक्ट कोण करणार आहे? युनियन करणार आहे. सो हिअर टॅक्सेस त्याच्यानंतर आहे टर्मिनल टॅक्सेस ऑन गुड्स अँड पॅसेंजर्स कॅरीड बाय रेल्वे सी अँड एअर. पहा, रेल्वे धावती कुठून? प्रत्येक स्टेटमधून. त्याचा पैसा जातो कुणाला? सेंटरला. सी समुद्र, त्याच्यामध्ये येणारे स्टेटचा विचार केला जातो का? नाही. संपूर्ण पैसा टॅक्सेस कुणाला जातात? सेंटरला. एअर, प्रत्येक स्टेटवरून विमान उडतं ना, पण असं बोलतं का स्टेट माझ्या प्रदेशाकडून गेलं एवढा एरियातला टॅक्स मला हवा आहे? नाही, सगळा टॅक्स जातो तो सेंटरला जातो. देन टॅक्सेस ऑन रेल्वे फेअर्स अँड फ्रीज. जे रेल्वेच्या फेअर्स असतात, फेअर म्हणजे फेऱ्या, त्या सगळा टॅक्स कुणाला जातो? सेंटरला जातो. टॅक्सेस अदर दॅन स्टॅम्प ड्युटीज ऑन ट्रान्झॅक्शन इन स्टॉक एक्सचेंजेस अँड फ्युचर मार्केट्स. पहा, स्टॉक एक्सचेंजचा आणि फ्युचर मार्केटचा पैसासुद्धा सेंटरला जातो. टॅक्सेस ऑन द सेल ऑर परचेस ऑफ न्यूजपेपर अँड ऑन ॲडव्हर्टाइजमेंट पब्लिश्ड देअरइन. पहा, प्रत्येक स्टेटचं एक वर्तमानपत्र असतं, सेंटरचं पण वर्तमानपत्र असतं, संपूर्ण भारतभर प्रकाशित होणारी पण वर्तमानपत्र असतात. ती प्रत्येक स्टेटमध्ये डिस्ट्रीब्यूट केली जातात, पण त्याचा संपूर्ण पैसा हा सेंटरला जातो. टॅक्सेस ऑन द सेल ऑर परचेस ऑफ गुड्स अदर दॅन द न्यूजपेपर वेअर सच सेल ऑर परचेस टेकन प्लेस इन द कोर्स ऑफ इंटरस्टेट ट्रेड ऑर कॉमर्स. जे पेपरचे जे पेपरसाठी लागणारे बाकीचं साहित्य आहे त्याच्या सगळ्या पैशांचा टॅक्स कुठे जातो? सेंटरला. पुढचा पॉईंट आहे टॅक्सेस लेव्हिड अँड कलेक्टेड बाय द युनियन बट डिस्ट्रीब्युटेड बिटवीन द युनियन अँड द स्टेट. टॅक्स कलेक्ट कोण करतं? युनियन, पण डिस्ट्रीब्युशन कुणामध्ये होतं? दोघांमध्ये पण होतं. द कॉन्स्टिट्यूशन्स 80th अमेंडमेंट ॲक्ट 2000 has substituted a new article of Article 270. Taxes on income other than agricultural income are levied and collected by the government of India and distributed between union and the state. शेती काम सोडून, शेती सोडून बाकीचे सर्व्हिसेसवर जे टॅक्सेस आहेत, जे इन्कम येतं ते इन्कम कुणामध्ये, त्याच्यावरचा टॅक्स कुणाकडे डिस्ट्रीब्यूट केला जातो? सेंटर आणि स्टेटमध्ये डिस्ट्रीब्यूट केला जातो. त्याच्यानंतरचा पॉईंट आहे टॅक्सेस विच आर लेव्हिड अँड कलेक्टेड बाय द युनियन अँड मे बी डिस्ट्रीब्युटेड बिटवीन द युनियन अँड द स्टेट. मे बी हा शब्द इथं महत्त्वाचा आहे. आर्टिकल 272 काय म्हणतं पहा? युनियन ड्युटीज ऑफ एक्साइज अदर दॅन सच ड्युटीज ऑफ एक्साइज ऑर मेडिसिनल अँड टॉयलेट प्रिपरेशन्स ॲज आर मेन्शन इन द युनियन लिस्ट शॅल बी लेव्हिड अँड कलेक्टेड बाय द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. युनियन लिस्टमध्ये जे काही दिलेलं आहे त्याच्यावरचा सगळा टॅक्स कुणाकडे जाणार आहे? ऑफकोर्स युनियनकडे जाणार आहे. बट इन पार्लमेंट, इफ पार्लमेंट बाय लॉ सो प्रोव्हाइड्स देअर शॅल बी पेड आउट द कन्सोलिडेटेड फंड ऑफ इंडिया टू द स्टेट्स टू विच द लॉ इम्पोजिंग द ड्युटी extends some equivalent to the whole or any part of the net proceeds of the duty. पहा, कन्सोलिडेटेड फंड्स म्हणजे काय? मदत निधी.
प्रत्येक स्टेटला वेगवेगळा मदत निधी येतो. मग जर पार्लमेंटला वाटलं की त्याचा वापर मदत निधी म्हणून स्टेटला करायचा आहे, तर अशा वेळेस ते टॅक्सेस कुणाला दिले जातात? स्टेटला दिले जातात. ओके, सो हिअर स्टेटला म्हणजे काही पार्ट दिला जातो. देन त्यातला काही पार्ट दिला जातो, होल संपूर्ण पण देऊ शकतात किंवा काही पार्ट पण दिला जातो. अँड दो सम्स शॅल बी डिस्ट्रीब्युटेड अमंग दोज स्टेट्स इन अकॉर्डन्स विथ सच अ प्रिन्सिपल ऑफ डिस्ट्रीब्युशन ॲज मे बी फॉर्म्युलेटेड बाय सच लॉ. ज्या स्टेटला गरज आहे त्या स्टेटला काय केले जातात? ते डिस्ट्रीब्युशन केले जातात ते टॅक्सेस, जसं कायद्याने सांगितलेलं आहे त्या पद्धतीने. त्याच्यानंतरचा पॉईंट आहे ग्रँट इन एड. एड म्हणजे मदत निधी. एड म्हणजे काय? तर तयारी करायची किंवा मदत करायची. फर्स्ट एड पूर्वतयारी किंवा प्रथमोपचार. द कॉन्स्टिट्यूशन प्रोव्हाइड्स फॉर 3 काइंड्स ऑफ ग्रँट इन एड. कॉन्स्टिट्यूशनमध्ये 3 टाईपचे ग्रँट इन एड दिलेले आहेत टू द स्टेट्स फॉर द युनियन रिसोर्सेस. पहिलं आहे अंडर आर्टिकल 273, ग्रँट इन एड शॅल बी गिवन टू द स्टेट ऑफ आसाम, बिहार अँड वेस्ट बेंगॉल इन लिव ऑफ एक्सपोर्ट ड्युटी ऑफ द ज्यूट प्रॉडक्ट्स. पहा, ज्यूट प्रॉडक्टचं उत्पादन कुठे होतं? आसाम, बिहार आणि वेस्ट बेंगॉलमध्ये. तर आर्टिकल 273 काय करतं आहे? ग्रँट इन एड प्रोव्हाइड करतं त्यांना. कशासाठी? एक्सपोर्ट ड्युटी ऑन द ज्यूट प्रॉडक्ट्सवर एक्सपोर्ट ड्युटी प्रोव्हाइड करतं. त्याच्यानंतर आहे द सम्स ऑफ सच ग्रँट्स आर प्रिस्क्राइब्ड बाय द प्रेसिडेंट विथ द कन्सल्टेशन ऑफ द फिनान्स कमिशन. आता फायनान्स कमिशनशी कन्सल्ट करून हे जे ग्रँट इन एड आहे, मदत निधी, तिथं ज्यूटचा व्यापार चालतो, ज्या ठिकाणी जो व्यापार चालतो त्या ठिकाणी त्यांना तो निधी प्रोव्हाइड केला जातो. पण कुणाच्या सल्ल्याने? कन्सल्टेशन ऑफ द फायनान्स कमिशन. दिस सम्स शॅल बी गिव्हन टू द स्टेट्स फॉर द पिरियड ऑफ 10 years. 10 वर्षाच्या कालावधीसाठी त्यांना तो पैसा वापरण्यासाठी दिला जातो फ्रॉम द कमेन्समेंट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. आर्टिकल 275 काय बोलते पहा. आर्टिकल 275 एम्पॉवर्स पार्लमेंट टू मेक सच अ ग्रँट्स ॲज इट मे डीम इसेन्शियल. ग्रँट बनवण्याचं किंवा सच अ ग्रँट हे काय करायचं आहे? एम्पॉवर्स टू पार्लमेंट टू मेक सच अ ग्रँट्स ॲज इट मे डीम इसेन्शियल. जर अशी गरज वाटत असेल तर टू द स्टेट्स विच आर इन नीड ऑफ फिनान्शियल असिस्टन्स. पहा, बऱ्याच वेळा कोरोनाच्या काळात आपल्याला किती गरज पडते किंवा बाकीचे जे आहे नॅचरल कॅलॅमिटीज आहेत, पूर येतो, अर्थक्वेक होतो किंवा आता कोकणामध्ये कितीतरी पाण्याने वाहून गेलं किंवा मागच्या वेळेस उत्तराखंडला कितीतरी प्रॉब्लेम झाले. मग अशा वेळेस फायनान्शियल असिस्टन्सची स्टेटला गरज पडते. द कॉन्स्टिट्यूशन ऑल्सो प्रोव्हाइड्स फॉर स्पेशल ग्रँट गिव्हन टू द स्टेट विच undertake a scheme of development for the purpose of promoting the welfare of the state for the welfare of the ST or raising the level of administration of the scheduled area. पहा, शेड्यूल ट्राईब्स लोक आहेत किंवा शेड्यूल कास्टचे लोक आहेत, यांच्यासाठी मदत निधी पाठवला जातो. अँड अ स्पेशल ग्रँट टू द आसाम इज गिवन फॉर द पर्पज. आसाम हा मागासलेला एरिया आहे, तिथं ज्यूटचा व्यापार चालतो, लोकांना तिथं सर्व्हिसेस नाहीत. मग अशा वेळेस तिथल्या लोकांना मदत प्रोव्हाइड करण्यासाठी त्यांना असिस्टन्स दिलं जातं. अंडर आर्टिकल 282 बोथ द युनियन अँड द स्टेट मे ग्रँट फॉर एनी पब्लिक पर्पज इव्हन इफ इट रिलेट्स टू द सब्जेक्ट ओव्हर विच इट कॅन नॉट मेक लॉज. असे बरेचशा गोष्टी आहेत की ज्याच्यावर प्रत्येक वेळी कायदे बनवलेच जातील असं नाही. जशी गरज पडेल तशा पद्धतीने त्यांना काय केलं जातं? जो टॅक्स कलेक्ट केला गेला आहे त्याच्यातून फंड्स दिले जातात. द सेंट्रल गव्हर्नमेंट कॅन अंडर द आर्टिकल मेक ग्रँट्स टू हॉस्पिटल्स ऑर द स्कूल्स ऑल्सो. पहा, सेंट्रल गव्हर्नमेंट काय करतं? जो टॅक्स गोळा केलेला आहे त्या टॅक्समधून बाकीच्या स्टेट्सला काय प्रोव्हाइड करतं? हॉस्पिटल्स आणि स्कूल्ससाठी सुद्धा ग्रँट्स प्रोव्हाइड करतं. इन दिस वे वी हॅव फिनिश्ड आवर पार्ट ए, दॅट इज पोझिशन बिफोर GST. And in part B we will see about the position after the GST. Okay, post GST position हे आपण B part मध्ये पाहणार आहोत. Okay, thank you.